नवरात्र उत्सवातील ललिता पंचमी सोहळा म्हणजेच कोहळा फोडण्याचा सोहळा उद्या होणार आहे। या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसह संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी दिली आहे। शनिवारी अय्याबाबाची पालखी हे त्र्यंबोली भेटीस निघालेली आहे। यामध्ये सर्व यंत्रणांनी चांगल्या पद्धतीनं आपलं काम सुरू ठेवलेलं आहे आणि हा पूर्ण पालखी मार्ग चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहील यासाठी आपण प्रयत्नशील आहे। स्वच्छतेचा आणि रस्त्याची कामं सुरू आहेत आणि बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली आहेत। टेमलाई टेकडी इथं जी मोठी यात्रा भरते म्हणजे कोल्हापुरातली एकमेव यात्रा जी टेमलाई टेकडीमध्ये ह्या नवरात्रोत्सव काळात भरत असते, तर त्यासाठी देवस्थान समितीने सर्व नियोजन केलेलं आहे। नियोजित पद्धतीनं खेळण्यांची दुकानं असतील किंवा कापूर साखरची दुकानं असतील किंवा इतर यात्रेतील खेळ असतील, खाऊ गल्ली असेल, याचं व्यवस्थित नियोजन आखून त्याप्रमाणे त्यांना तिथं व्यवसाय करण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे आणि यात्रा चांगल्या पद्धतीनं भरेल आणि लोकांना सर्व सुविधा मिळतील यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे। टेमलाई टेकडीवरील काम सुरू असल्यामुळं तिथं अनवाणी भाविकांना त्रास होणार नाही यासाठी आपण तात्पुरत्या रस्त्याची व्यवस्था चांगली केलेली आहे। पूर्णवरती मंदिराच्या भोवती स्वच्छता करून झाडांचे कट्टे आणि इतर सर्व बाबी चांगल्या पद्धतीनं आपण तयार केलेल्या आहेत। ग्रिल काय परमनंट स्वरूपाचा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीनं सुरक्षित आणि चांगली आकर्षक यात्रा भरावी टेमलाईची यासाठी आपण सर्व ती तयारी केलेली आहे।